राजेशला लावण्याच्या जन्मानंतरचा हा सारा घटनाक्रम अजूनही स्पष्ट आठवत होता. ते आठवून त्याच्या अंगावर शहारे आले. लावण्यासोबत शाळेत जो भेदभाव आज झाला होता तो कदाचित तिच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर होईल आणि तिला त्याला सामोरे जावे लागणार होते. लावण्याबद्दल राजेशला काळजी होती, पण कुठेतरी तो साधू आशा लावून गेला की लावण्यासुद्धा इतर मुलीप्रमाणे सामान्य जीवन जगू शकेल. आणि तिच्याही जीवनात कधीतरी निखळ आनंदाचे क्षण येतील याच विचारात राजेशला झोप लागली. दुसऱ्या दिवशी लावण्या, सौंदर्या नेहमीप्रमाणे सकाळी 8:30ला शाळेला गेल्या. वार्षिक संमेलन पर्वावर येऊन ठेपल्यामुळे शाळेमध्ये हे 2 दिवस मोजकेच वर्गाचे तास होणार होते. इतर वेळामध्ये संमेलनानिमित्त सराव होणार होता. आदल्या दिवशी लावण्याला तिच्या बाबाने समजावून सांगितल्यामुळे ती सामान्य झाली होती, परंतु आज पुन्हा तिच्या मनात विचार रेंगाळू लागले, कारण त्या दिवशी पुन्हा सराव होणार होता आणि तिला मागच्या रांगेत परफॉर्म करायचे होते. तिच्या मते तिचा कदाचित परफॉर्मन्स ठीक नसल्यामुळेच तिला संपदा मॅडमने मागच्या रांगेत शिफ्ट केले होते. तिच्या मनात धास्ती होती की जर आज पण तिचा परफॉर्मन्स संपदा मॅडमांना आवडला नाही तर त्या तिला नृत्य समूहातून काढून टाकतील. याच विचारात ती एकटक खिडकीच्या बाहेर बघत होती. गणिताच्या टीचरच्या हे लक्षात आले आणि त्या ओरडल्या, "लावण्या, कुठे लक्ष आहे तुझे?" लावण्याने गोंधळून समोर बघितलं. ब्लॅकबोर्डकडे टीचरने दाखवत विचारले, "सो ॲज आय एक्सप्लेन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन डिजिट?" लावण्या भांबवल्याप्रमाणे बोर्डाकडे बघायला लागली. टीचरांनी जे काही आज शिकवलेलं त्यात तिचं जराही लक्ष नव्हतं. ती गप्प उभी राहिली. टीचरने शिक्षा म्हणून तिला वर्गाबाहेर उभे राहायला सांगितले. हे तिच्या बाबतीत असं पहिल्यांदाच होत होते. ती तशी हुशार असल्यामुळे तिच्यावर कधी असा प्रसंग ओढावला नव्हता. तिला हे आणखीच दुखावणारी गोष्ट होती. ती लाजेने मान खाली घालून जड पावलाने वर्गाबाहेर गेली आणि वर्गाबाहेर दाराशेजारी मान खाली घालून उभी झाली. तेवढ्यात तिला उजवीकडून "श्श श्श" असा आवाज आला. तिने त्या दिशेने बघितले तर बाजूच्या वर्गाबाहेर रोहन उभा होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हरवलेले हास्य परत आले. रोहन दिसायला गुबगुबीत आणि फार गोंडस मुलगा. तो सुद्धा 5वीच्याच वर्गात, पण दुसऱ्या कक्षेत होता. तो लावण्य आणि सौंदर्याचा बालपणापासूनचा मित्र आणि राहायला त्यांच्या सोसायटीमध्ये होता. ह्या दोघी नेहमी त्याच्याबरोबर खेळायच्या. तो फार मनमौजी, नेहमी हसणारा आणि हसवणारा होता. रोहनकरता क्लासबाहेर उभे राहणे हे नेहमीच चालायचे. तो लावण्याचा बेस्ट फ्रेंड होता. लावण्याच्या कमी बोलणाऱ्या स्वभावामुळे तिला दुसरे कोणीच असे जवळचे मित्र-मैत्रिणी नव्हते, पण रोहनबरोबर ती लहानपणापासून खेळायची, अगदी 2 वर्षाची असल्यापासून. रोहन तसा सौंदर्याचा पण चांगला मित्र होता. यांचे त्रिकूट खेळताना सोसायटीमध्ये इतर मुलांच्या ग्रुपवरती भारी पडायचे. लावण्य कुणाबरोबर एवढी सहजतेने नाही खेळायचे, ना मौन मोकळेपणाने बोलायची, जेवढी ती रोहनबरोबर असे. रोहनला बघून लावण्याने हाय केले. रोहन जागेवरून एखाद्या कांगारूसारखा उड्या मारत लावण्याजवळ आला. लावण्य त्याला म्हणाली, "अरे वेडा झालास का? तू इथे आलास ते टीचरांनी बघितले तर पुन्हा पनिश करतील आपल्याला." रोहन, "हट, त्या कशाला आता बाहेर येऊन बघतील, त्या झाल्या मग्न त्यांच्या त्या बोरिंग क्लासमध्ये." लावण्य आश्चर्याने म्हणाली, "अरे तुला काहीच कसे वाटत नाही? त्यांनी असं पनिश केले ते तुला?" रोहन म्हणाला, "त्यात काय वाटायचं? मी तर बऱ्याच वेळा बाहेर असतो असा." लावण्य म्हणाली, "काय हे? मला आज पहिल्यांदाच टीचरने असं पनिश केले तर मला फार वाईट वाटले." रोहन म्हणाला, "वाईट काय ह्यात?" गॅलरीतून बाहेर दिशेला बोट दाखवत म्हणाला, "ते बघ, येथून शाळेचे पटांगण आणि सोबतचे गार्डन किती सुंदर दिसते ते. तिथे तो शाळेचा पिऊन खाली पक्ष्यांसाठी दाणे टाकतोय आणि बरेच पक्षी ते खायला उतरतायत." दोघेही गॅलरीच्या रेलिंगवरून जाऊन बघायला लागले. रोहन म्हणाला, "आहे की नाही बाहेर येण्याची मज्जा?"
खरं तर आपल्याला पनिशमेंट ही नाहीच मुळी. आत जे त्या बोरिंग टीचरच्या क्लासमध्ये बसलेत ते पनिश होतायत. दोघेही हसायला लागले. रोहनचा हा कोणत्याही परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच असायचा. कधीच कोण्या गोष्टीवर तो गंभीर होत नव्हता. तो स्वतः आनंदी असायचा आणि दुसऱ्यांनाही आनंदी करायचा. म्हणून लावण्य त्याच्याबरोबर असताना काही क्षण सगळे विसरून मनमोकळेपणाने हसायची. तेवढ्यात घंटी वाजली. क्लास संपला होता. टीचर बाहेर येण्याच्या आत दोघेही परत पळत जाऊन आपापल्या जागेवरती उभे राहिले. टीचर बाहेर आल्या आणि दोघांना आत परत वर्गात जायला सांगितले. हा वेळ लंच टाईमचा होता. लावण्या, सौंदर्य आणि रोहन टिफिन घेऊन नेहमीप्रमाणे शाळेच्या कॅन्टीनमध्ये एकत्र टिफिन खायला गेले. रोहन त्यांना शाळेच्या सर्व रिसेसमध्ये भेटायचा. ते फार धमाल करायचे. लंचनंतर त्या दिवशी काही क्लास नसून थोडा जास्त वेळ रिसेस होता. जेवण झाल्यानंतर मुले शाळेच्या पटांगणात खेळले. नंतर लावण्य आणि सौंदर्या डान्स प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस हॉलकडे गेल्या. संपदा मॅडम आणि सहाय्यक शिक्षिका आशा ह्या आधीपासूनच हॉलमध्ये होत्या. सर्व मुलींचा समूह आल्यावर त्यांनी मुलींना आपापल्या पोझिशन्स घ्यायला लावल्या आणि प्रॅक्टिस सुरू झाली. लावण्याचा आत्मविश्वास आज हरवल्यासारखा होता. संपदा मॅडम ठेक्यात काउंटिंग करत होत्या. त्यांच्या लक्षात आले की लावण्य आज फार चुका करते आहे. त्यामध्येच मुलींना थांबवत ओरडल्या, लावण्या, काय हे? लक्ष कुठे आहे तुझे? आता इतके महिने सराव करूनसुद्धा केवढ्या चुका करतेस? नीट कर. चला पुन्हा करू. मॅडम लावण्याला रागावल्यामुळे आता ती अधिकच घाबरलेली होती आणि त्यात ती आणखी चुका करायला लागली. संपदा मॅडम आशाला सांगतात, आशा, ही मुलगी किती चुका करते आहे. आता फक्त 2 दिवस आहेत प्रॅक्टिसला. तू जरा जाऊन नीट सांग तिला. पुन्हा मॅडमने प्रॅक्टिस थांबवली. आशा लावण्याजवळ गेली व तिला हळू आवाजात म्हणाली, काय झाले बेटा? आज तुझे लक्ष का नाही? कधी रागावले कास तुला संपदा मॅडमने? नाही ना? मग आज नीट लक्ष देऊन कर जरा. पुन्हा प्रॅक्टिस सुरू झाली. आता लावण्याचा आत्मविश्वास पूर्णपणे ध्वस्त झाला होता. तिला वाटायला लागले, आता हा परफॉर्मन्स ती नाही करू शकणार आणि यामुळे पुन्हा जास्त चुका करायला लागली. आता संपदा मॅडमचा पारा फार चढला होता आणि त्या ओरडल्या, एव्हरीबडी स्टॉप. आता सर्वच मुली घाबरल्या. संपदा मॅडम आशाला इशारा करत म्हणाल्या, जस्ट टेक आउट दॅट गर्ल. आशा ही काही क्षण स्तब्ध होऊन संपदा मॅडमच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. संपदा मॅडम पुन्हा रागात, आशा, लावण्याला ग्रुपच्या बाहेर काढ. आशा समूहाकडे गेली. इच्छा नसतानाही तिने लावण्याचा हात धरून बाहेर काढले. लावण्याच्या डोळ्यात अश्रू होते. आशाला हे बघवले जात नव्हते. लावण्य हॉलमध्ये असलेल्या ऑडियन्स सेक्शनमध्ये एका सीटवर जाऊन बसली. तिथे काही इतर मुले प्रॅक्टिस बघायला बसलेली होती. त्यांच्यासमोर तिला आणखीनच लाज वाटली. दोन्ही हातची घडी करून गुडघ्यावर ठेवत, डोके खाली हातावर खुपसून, चेहरा लपवत फुंसू फुंसू रडायला लागली. तिला कळून चुकले की आता तिला संपदा मॅडम कधीच नृत्यात सहभागी होऊ देणार नाही. ती पूर्णपणे तुटली. त्या दिवसाचा सराव संपला. शाळा सुटली. मुली घरी परतल्या. लावण्याच्या आईने हे भापले की पुन्हा आज काहीतरी शाळेमध्ये घडले. लावण्य काही न बोलता रूममध्ये जाऊन झोपून गेली. तिने काहीही खाल्ले नाही. रश्मीला वाटले की कदाचित राजेश आल्यावर ती नीट होईल, त्यामुळे तिने तिला झोपू दिले. सौंदर्याने आईला शाळेत घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. संध्याकाळी राजेश घरी आल्यावर रश्मीने राजेशला लावण्याला समजावून सांगण्याकरिता सांगितले. राजेशने लावण्याला उठवत नेहमीप्रमाणे कुशीत घेतले. रश्मी आणि राजेश दोघे मिळून लावण्याला समजवायला लागले. राजेश, बेटा, इट्स ओके. काय झाले? तू डान्समध्ये नाही म्हणून. पुढल्या वर्षी आणखी प्रॅक्टिस करू आणि बेटर परफॉर्मन्स करशील तू. आणि तू इतर स्पर्धांमध्येही भाग घेतला आहेस ना? लावण्या रडत म्हणाली, मला नाही जमत काहीच आणि मी डान्स पण फार घाण करते.
ती आणखी जोरात रडायला लागली. रश्मी, अगं, डान्स म्हणजे सर्व काही का गं? दरवर्षी निबंध लिखाण आणि क्विज कॉम्पिटिशनमध्ये तू नेहमी अव्वल असतेस. तू तर फार हुशार आहेस. त्यामुळे क्लासमध्ये टॉप पण करतेस ना? लावण्या, हो, पण मला डान्स करायला फार आवडतं गं. राजेश रश्मीने कसेबसे तिला समजून सांगितले. राजेशला वाटले एकदा शाळेत जाऊन टीचरसोबत बोलून बघावे आणि विचारावे की नेहमी काय झाले ते. तिला असे काढले. कदाचित रिक्वेस्ट करून तिला घ्यायला लावू. त्याबद्दल त्याने रश्मीला विचारले असता रश्मीने नकार देत, काही नको. मला सौंदर्याने सांगितले की लावण्या नीट नव्हती करत डान्स. टीचरने तिला बराच चान्स दिला. आता तुम्ही जाऊन कशी शिफारस कराल? डान्स येत नसून घ्या माझ्या मुलीला म्हणून. योग्य आहे का ते? राजेश, तुला नाही वाटत काही दुसरं कारण असेल म्हणून? रश्मी, आता परवावर आहे संमेलन. तुम्हाला वाटतं का टीचर तिला ऐन वेळेवर चान्स देतील म्हणून? काळजी नका करू, होईल नीट सगळं. या वर्षी नाही, पुढल्या वर्षीसाठी आपण बोलू टीचरला. लावण्याचे खरा परफॉर्मन्स करण्याचे कारण तिचा कमी झालेला आत्मविश्वास आणि तिच्या मनात घर करून बसलेली भीती होती. पण हे तिच्या आई वडिलांना मात्र कळू शकले नाही. त्यांनी तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिला कॉम्प्रोमाइज करून पुढल्या वर्षी जास्त सराव कर, तर तुला चान्स मिळेल असे सांगितले. कदाचित इतर आईवडिलांनी सुद्धा हेच केलं असतं. पण लहान वयात मुलांना स्वतःचे गुण अवगुण ओळखण्याची क्षमता नसते. अशावेळी पालकांनी स्वतःच्या मुलांचे गुण ओळखून त्यांना पोषक वातावरण देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे कर्तव्य आहे. जर यावर दुर्लक्ष केले तर हळूहळू मुलांच्या वाढीबरोबर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये घट होते. आणि काही वर्षात त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. त्यामुळे योग्य वयात उचित मार्गदर्शन करण्याची गरज असते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे लंच टाईमपर्यंत शाळेमध्ये क्लासेस झालेत. लंच ब्रेकमध्ये रोहन, सौंदर्या, लावण्या नेहमीप्रमाणे भेटले. जेवताना रोहनने विचारले, काय आज लावण्या का शांत शांत आहे? सौंदर्या म्हणाली, अरे, काल संपदा मॅडमनी हिला डान्समधून बाहेर काढले. हे ऐकून लावण्याला फार वाईट वाटले. तिने अर्धवट खात टिफिन बंद केला आणि काही न बोलता निघून गेली. लंचनंतर मुले शाळेच्या पटांगणात खेळायला लागले. लावण्या मात्र पटांगणात शेजारी असलेल्या गार्डनमध्ये एका बाकड्यावर गप्प बसून होती. रोहन, सौंदर्याने तिला खेळायला फार आवाज दिला, पण ती नाही आली. खेळता खेळता अचानक सौंदर्याचा पाय मुरडला. ती पडली. सर्व मुले तिच्या अवतीभोवती जमा झाले. काही मुले आणि रोहन धावत जाऊन स्पोर्ट टीचरला बोलावून घेतले. गोळा झालेली मुले बाजूला झाली. तेव्हा लावण्याला कळले की सौंदर्या पडली ते. ती धावत तिच्या बहिणीकडे गेली. स्पोर्ट टीचरनी तिला उचलून शाळेत असलेल्या छोट्या क्लिनिकला नेऊन तिथे स्प्रे लावून बँडेज रॅप केले. तिच्या पायावर स्वेलिंग असल्यामुळे वेदना होत होती, पण कोणते फ्रॅक्चर नव्हते. नंतर टीचरने सौंदर्याच्या आईला कॉल करून बोलावून घरी न्यायला सांगितले. रश्मी शाळेत येऊन सौंदर्याला घेऊन गेली. लावण्याला शाळा सुरू असल्यामुळे शाळेतच थांबायचे होते. थोड्या वेळात संपदा मॅडमला कळले की सौंदर्या पडली ते. त्यांना हे ऐकून तिच्या पडण्यापेक्षा दुःख म्हणजे त्यांच्या नृत्याची मुख्य परफॉर्मर इंज्युअर होती. संपदा मॅडम प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये त्यांना हे सांगायला गेली की संमेलनामध्ये नृत्यांचा कार्यक्रम प्रदर्शित करता येणार नाही आणि त्यांना ह्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करायचा नाही. पण प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, प्रोग्राम कॅन्सल करता येणार नाही, कारण संमेलनाचे मुख्य अतिथी ह्या सुप्रसिद्ध भरतनाट्यमच्या नृत्यांगना प्रभादेवी येणार होत्या. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील एक तरी कार्यक्रम आपल्याला प्रदर्शित करणे भाग आहे. त्या जर प्रभावित झाल्या तर शाळेला काही डोनेशन आणि सोबत या कलेसाठी मार्गदर्शन लाभणार होते.
परंतु संपदा मॅडमला वाटत होते की नृत्य समूहातील इतर मुली तेवढ्या ट्रेन नाहीत आणि त्या उत्तम प्रदर्शन करू शकणार नाहीत. समूहातील मुली सामान्यतः जेव्हा कधी त्यांच्या स्टेप्स विसरायच्या तर त्या सौंदर्याला आणि लावण्याला बघून करत असे. परंतु आता दोघीही या समूहामध्ये नव्हत्या. त्यामुळे अतिथी इम्प्रेस होण्याऐवजी त्यांच्यासमोर शाळेची फजिती नको व्हायला. पण प्रिन्सिपल मॅडमच्या मते काही न केल्यापेक्षा काहीतरी प्रदर्शित करा, जेणेकरून शाळेने केलेली मेहनत दिसून येईल. संपदा मॅडमचा नाईलाज झाला. रिहर्सल हॉलमध्ये सर्व एकत्रित झाले. लावण्य आधीच बाहेर निघालेली होती. ती इतर ग्रुपचा सुरू असलेला ड्रामा प्रॅक्टिस बघायला ऑडिटोरियममध्ये बसलेली होती. इकडे डान्सची प्रॅक्टिस सुरू झाली, पण संपदा मॅडमच्या अपेक्षेप्रमाणे त्यात काही कमतरता भासत होती. तेवढ्यात आशा मॅडमने सल्ला दिला, "मॅडम, जर लावण्याला आपण पुन्हा लीड परफॉर्मर केले तर प्रश्न सुटेल." त्यावर संपदा मॅडम म्हणाल्या, "पण तू बघितलेले ना, काल किती चुका करत होती ती. साध्या साध्या स्टेप्स पण करू शकत नव्हती." आशा, "हो, पण मॅडम, त्याआधी तर ती कधी चुकली नाही, उलट सर्वात उत्तम करत होती." आशा मॅडमच्या सल्ल्यामुळे संपदा मॅडमने तिला बोलावून घेतले. डान्स प्रॅक्टिस सुरू होती. ती येऊन हॉलमध्ये ऑडियन्स सेक्शनच्या एका खुर्चीत बसली. तिला पुन्हा डान्सकरिता टीचरने बोलावून घेतले याचा आनंद होता, पण त्याबरोबर भीती होती की आज पण तिला नाही जमले तर, आणि पुन्हा टीचरने काढले तर. अशा विचारातच असताना तिच्या शेजारील खुर्चीवर कोणी येऊन बसल्याचे तिला जाणवले. तिने बघितले तर रोहन. ती आश्चर्याने बोलते, "तू काय करतोय इथे?" रोहन, "मी डान्स बघायला अधूनमधून येत असतो इकडे." लावण्य, "पण तू काल तर दिसला नाही, आणि तू कशात पार्टिसिपेट नाही केले का?" रोहन, "मी आहे ना, फुटबॉलमध्ये आहे, ड्रामामध्ये आहे." लावण्य, "पण मी ड्रामा बघायला आली तेव्हा तू स्टेजवर नव्हता." रोहन, "अगं, तुझं लक्ष नसेल, मी कोपऱ्यात एक झाड बनून उभा होतो." लावण्य इतक्या तणावात असून सुद्धा थट्टेने, "झाड?" आणि दोघेही हसायला लागले. लावण्य, "मग आता तू फुटबॉल खेळायला नाही गेला?" रोहन, "अगं, मी एक्स्ट्रा प्लेयर आहे. तिथे बसून बसून बोर होत होते, कल्टी मारून इकडे आलो." लावण्य, "ग्रेट आहेस तू." रोहन, "पण तू का अशी उदास आहेस? तुला काढले याचे एवढं का मनावर घेतेस? मला बघ, सगळ्यात पार्टिसिपेट केले, पण त्यात मी एक्स्ट्रा. इट्स ओके, चलता है." रोहन हळूच हसत म्हणाला, "तुला काय वाटले, संपदा मॅडमला डान्स येत असेल?" दोघेही हसले. रोहन पुढे म्हणाला, "पण हे कसं शक्य आहे? मी बरेच वेळा तुमचा डान्स बघितला, आणि तू तर सर्वांमध्ये छान डान्स करतेस. सौंदर्यापेक्षाही छान तुझा डान्स असतो." हे ऐकून लावण्याला आश्चर्य वाटले, कारण तिला हे कोणी मोठ्याने हे कधी सांगितलेच नाही. लावण्य, "खरंच?" रोहन, "हो, खरंच." "आणि का म्हणून त्यांचं ऐकतेस? चांगले का वाईट करते ते? तू ते करताना आनंदित असतेस ना, जसा मी पेंटिंग करताना असतो. मी ते माझ्यासाठी करतो. कोणी माझ्या ड्रॉइंग्सला खराब म्हणू किंवा वाईट, मी ते करत राहील." लावण्य, "हो, मलाही फार आवडते डान्स करायला. मी सगळं विसरून जाते जेव्हा मी डान्स करते तेव्हा." रोहन, "तुला आता पुन्हा घेत आहेत का मग?" लावण्य, "हो, त्याकरताच मला बोलवले." रोहन, "बघ, मी तुला बोललो ना, तू सर्वात छान डान्स करतेस, म्हणूनच तुला इथे परत बोलावले." हे ऐकून लावण्याला फार बरे वाटले. तिचा हरवलेला आत्मविश्वास परतला. तेवढ्यात डान्स प्रॅक्टिसचा चालू असलेला एक राऊंड संपला. आशा मॅडमने लावण्याला हाक मारली. लावण्य ग्रुपकडे गेली.
यावेळी आशा मॅडमने लावण्याचा हात धरून सर्वांसमोर उभे केले. लावण्याची आणि आशा मॅडमची नजरानजर झाली. आशा मॅडमनी स्मित हास्य केले. जसे नजरेने त्या म्हणाल्या, "यू डिझर्व्ह दिस." लावण्यानेही एकही चूक न करता एका नवीन आत्मविश्वासाने त्या दिवशी परफॉर्म केले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. हा आत्मविश्वास तिला कोणी मोठ्याने नाही, तर त्या तिच्या चिमुकल्या मित्राने दिला होता.